या संघाचा कर्णधार विघ्नेश पाटील याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या मॅचमध्ये घेतला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे किरण स्मृती घनसोली या संघाला. किरण स्मृती घनसोली या संघाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. एकीकडे असेल मिस्टर विशाल शाह तसंच मिस्टर NMPL राहुल शेट्टी अशी जोडी सध्या आपल्याला पाहायला भेटते. वायू 11 बोनकोडे हा संघ आज घरच्या मैदानावर खेळत असताना खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. 4 षटकांचा हा सामना असेल. विघ्नेश स्वतः संघाचा कर्णधार या मॅचमध्ये पहिलं षटक घेऊन येईल आपल्या संघाच्या वतीने आणि त्याच्यासमोर असेल तो म्हणजे विशाल शाह, एक चांगला फलंदाज. ओपन क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच केला जातो तो फलंदाज विशाल शाह. आणि NMPLमध्ये देखील नेहमीच चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. मिस्टर NMPL पण ज्याला ओळखला जातो तो राहुल शेट्टी अशी जोडी सध्या किरण स्मृती घनसोली या संघाच्या वतीने आणि एक यंगस्टर सध्या वायू 11 बोनकोडे या संघाच्या वतीने गोलंदाजी करेल विघ्नेश पाटील. मागच्या 1-1.5 वर्षात खूप चांगला खेळ सध्या ज्याच्या माध्यमातून केला जातोय. विघ्नेश एक उंचपुरा गोलंदाज. विघ्नेशाचा विचार केला तर अतिशय कमी वयात खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून देखील केला जातोय. 4 षटकांचा सामना असेल. पहिला चेंडू विघ्नेश याचा विशालसाठी यावेळी बिग हिट केलाय. पहिला चेंडू आणि चेंडूला पाठवलं ते म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार षटकाराने इथे अकाउंट ओपन केले गेले ते म्हणजे फलंदाज विशाल शाह. चेंडूच्या समाप्तीनंतर यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल आणि यावेळी सुंदर झेल म्हणावं लागेल ते म्हणजे डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक विनीत दळवी याच्या माध्यमातून अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला विशालच्या स्वरूपात टीम किरण स्मृती घनसोली या संघाला. सुंदर झेल पकडला गेला तो म्हणजे डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक विनीत दळवीच्या माध्यमातून. पावसामुळे असे झेल पकडणे खूप सोपे नसतात पण चांगला झेल पकडलाय विनीत याच्या माध्यमातून. धक्का क्रमांक पहिला लागलाय तो म्हणजे चौदा या धावसंख्येवरती धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला विशालच्या स्वरूपात. विशाल शाह या षटकामध्ये चांगली फलंदाजी करत होता. एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला होता पण विघ्नेश याने विशाल शाहला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. विशाल शाह बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज निखिल मडवी, एक लेफ्ट हँड बॅट्समॅन. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी याने देखील केली होती. संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. लेफ्ट राईट असं कॉम्बिनेशन सध्या किरण स्मृती घनसोली या संघाच्या माध्यमातून खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटतंय. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पहिल्या षटकातील पहिला बॉल यावेळी अतिशय वेगवान चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय पण इथे कुठेतरी दिशा भरकटताना दिसलाय तो म्हणजे गोलंदाज आणि वाईड +1 टोटल 2 धावा या चेंडूवरती भेटत आहेत. या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 16. एक गडी गमावल्यानंतर या षटकामध्ये एक्स्ट्रा देखील खूप भरपूर प्रमाणात विघ्नेश याच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेत. यावेळेस हलक्या हाताने खेळलाय क्षेत्ररक्षक सागर चंद. चेंडू अडवेल फेकेल. 1 धाव धावून कंप्लीट केली गेले. या 1 धावाने माफ करा इथे मिसफिल्ड देखील पाहायला भेटते. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने पहिलं षटक इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना किरण स्मृती घनसोली या संघाने धावा बनवल्यात 18.
एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाले 18. एक गडी गमावल्यानंतर दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज ऋतिक, एक उंचपुरा गोलंदाज. त्याच्या समोर असेल मिस्टर NMPL राहुल शेट्टी. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल, यावेळेस अतिशय वेगवान चेंडू इथे पाहायला भेटतोय. डॉट बॉल च्या स्वरूपात ऋतिक याच्या माध्यमातून सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. दुसऱ्या षटकातील मागच्या मॅचमध्ये कुठेतरी माहुल संघाविरुद्ध खेळत असताना ऋतिक याने भरपूर धावा खर्च केल्या होत्या, पण या मॅचमध्ये पहिला चेंडू खूप सुरळीतरित्या त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आले. चांगली सुरुवात केली दुसऱ्या षटकाची. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्वप्नील डांग्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं होतं, म्हणजे सीमारेषा पार षटकार राहुल शेट्टीच्या माध्यमातून. इथे आपल्याला एक सुंदर फटका म्हणावा लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्वप्नील तिथे क्षेत्ररक्षण करत होता, पण त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं होतं, म्हणजे सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाले. धावसंख्या झाले 24. लॉस ऑन 1 विकेट. 24 अशी धावसंख्या सध्या आपल्याला धावफलकावर पाहायला भेटते. एक गडी विशालच्या स्वरूपात त्यांनी गमावलाय. ऋतिक आतापर्यंत 2 चेंडू त्याने टाकलेत, 6 धावा खर्च केल्यात या मॅचमध्ये. तिसरा बॉल दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान चेंडू आपल्याला पाहायला भेटतं. लेग बाईटच्या स्वरूपात डिक्लेअर क्षेत्रात चेंडू गेलाय. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाले. संघाची धावसंख्या झाली 25. लॉस ऑन 1 विकेट. माहुल येथे झालेल्या स्पर्धेमध्ये गोरसई बी या संघाविरुद्ध खेळत असताना मेडन षटक याच गोलंदाज ऋतिक मात्रे यांनी टाकलं होतं. आज देखील सध्यापर्यंत जर बघितलं तर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर चेंडू, बॅटची एज लागते आणि फलंदाज राहुल शेट्टी इथे बाद होतो आणि धक्का क्रमांक लागतोय तो म्हणजे दुसरा टीम किरण श्रुती घनसोलीला राहुल शेट्टीच्या स्वरूपात. आणि एक यश भेटतंय ते म्हणजे गोलंदाज ऋतिक याला. 2 महत्त्वपूर्ण विकेट सध्या किरण श्रुती घनसोली या संघाने गमावलेत. राहुल शेट्टी आणि विशाल शाह संघाची धावसंख्या स्थिरावली ते म्हणजे 25 या धावसंख्येवरती. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पहिलं षटक कुठेतरी विघ्नेशचं महागडं षटक आल्यानंतर कुठेतरी ऋतिक याने सध्या या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलंय. आतापर्यंत 4 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. 2 चेंडूचा खेळ देखील शिल्लक असेल, पण 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील टीम वायुविलन बोनकोडे संघाच्या गोलंदाजांना भेटले. राहुल शेट्टी आणि विशाल शाह असे 2 महत्त्वपूर्ण फलंदाज इथे बाद झालेत टीम किरण श्रुती घनसोली या संघाचे. आणि राहुल बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला नवीन फलंदाज उमेश मात्रे, एक हार्ड हिटर फलंदाज किरण श्रुती घनसोली संघाचा. बघूया आज तो देखील कशा प्रकारे खेळ करतोय, कारण या संघातून जो संघ जिंकेल तो थेट फार्म मिलन बोनकोडे या संघाविरुद्ध खेळताना आपल्याला दिसेल. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये विचार केला तर खूप सुंदर अशी मॅच आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या दिवसामध्ये रिद्धी सिद्धी कोपरी या संघाने या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवसामध्ये जय गणेश कुशल 11 सारसोळे या संघाने या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केला. आणि तिसऱ्या दिवसामध्ये किरण श्रुती घनसोली वर्सेस वायुविलन बोनकोडे या 2 संघामध्ये आपल्याला मॅच पाहायला भेटते. वायुविलन बोनकोडे सगळं घरच्या मैदानावर खेळत असताना सध्या तर चांगला खेळ करतोय. यावेळी बाउन्सर इथे आपल्याला पाहायला भेटते. परफ्यूम डिलिव्हरी डॉट बॉल पाहायला भेटतोय. 1 बाउन्सची वॉर्निंग इथे पंचांच्या माध्यमातून दिली गेले. पुन्हा एकदा डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली ती 25 या धावसंख्येवरती. चांगलं षटक ऋतिक आतापर्यंत हाताळताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळी यॉर्कर चेंडू हलक्या हाताने खेळलाय. चेंडू गेलाय डीप पॉइंटच्या दिशेने. विघ्नेश स्वतः यष्टीरक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव धावून कंप्लीट केली गेले. लेग बाईटच्या स्वरूपातील सिंगल भेटले. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 26. 2 महत्त्वपूर्ण विकेट गमावल्यानंतर कुठेतरी 13.00च्या सरासरीने सध्या कुठेतरी धावा बनवताना दिसतंय तो म्हणजे किरण श्रुती घनसोली संघाचे फलंदाज. पहिलं षटक विघ्नेश याचं महागडं होतं. त्यानंतर दुसरं षटक मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात ते म्हणजे गोलंदाज ऋतिक याने. पहिल्या सामन्यामध्ये देखील कुठेतरी 2 षटकामध्ये 40 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सागरचंद याने गोलंदाजी केली, त्याने पात्र 7 धावा त्या षटकात देखील खर्च केल्या. त्यामुळेच बोनकोडे वायुविलन हा संघ त्या मॅचमध्ये कमबॅक करू शकला. आणि आता तिसरं षटक घेऊन होतोय गोलंदाज स्वतः स्वप्नील नाईक, अतिशय एक्सपिरियन्स खेळाडू.
यॉर्कर किंग म्हणून ज्याला समजलं जातं तोच गोलंदाज. पहिला बॉल, यावेळेस अतिशय वेगवान चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. ऋतिक कुठेतरी चेंडू अडवेल, फेकेल तेव्हापर्यंत 2 धाव इथे धावून कंप्लीट केली गेले. या 2 धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ झाले. संघाची धावसंख्या झाले 28, 2 गडी गमावल्यानंतर. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 29, लॉस ऑन 2 विकेट. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ते म्हणजे गोलंदाज स्वप्नील नाईक उर्फ लालू याची. खूप सुंदररित्या 2 चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलेत. एक अनुभवी गोलंदाज आणि आज अनुभवाचा पूर्णपणे वापर करत असताना आपल्या संघासाठी. तिसरा बॉल, यावेळेस अतिशय वेगवान चेंडू, बॅटची एज लागून चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी जेव्हा जेव्हा बोनकोडे संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा नेहमीच स्वप्नील नाईक आपल्या संघासाठी धावून येतो आणि चांगली गोलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून बघतो. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले, चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत 4 चेंडू स्वप्नील याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि त्यांनी धावा खर्च केल्यात फक्त 5. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. समोर देखील उमेश म्हात्रे सारख्या फलंदाजाला थांबवून ठेवले. स्वप्नील नाईक याने नेहमीच अनुभवाचा वापर करताना आपल्याला या षटकामध्ये दिसतोय. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची एज लागले, पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या षटकामध्ये पूर्णपणे थांबून ठेवलंय ते म्हणजे फलंदाज उमेश म्हात्रे याला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक अनुभवी गोलंदाज आणि आज अनुभवाचा पूर्णपणे वापर करतोय या षटकामध्ये आपल्या संघासाठी आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना. यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, चेंडूची उंची जास्त असल्यामुळे वाईट बॉल आमचे पंच ते दंडित करतायत. या वाईटने संघाची संघ झाले
या धावसंख्येवरती. जिंकून 5 मिलियन बोनकोडे या संघासोबत 2 हात करण्यासाठी 24 चेंडू आणि 42 धावा. चोवीस चेंडू 42 धावसंख्येची आवश्यकता. वायू इलन बोनकोडे संघ कॅप्टन विघ्नेश सलामीची जोडी पाठवा. चोवीस चेंडू 42 धावसंख्येची आवश्यकता. वायुलन बोनकोडे या संघाकडून सलामीची जोडी जितेश राऊत परशु साठे अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. आणि किरण स्मृती घनसोली या संघाकडून गोलंदाजी करताना दिसेल गोलंदाज विक्की. 42 धावा इथे थांबाव्या लागतील जर किरण स्मृती घनसोली संघाला जरा सामना जिंकायचा असेल तर, कारण या संघातून जो संघ जिंकेल तो थेट 5 मिलियन बोनकोडे या संघासोबत त्यांची मॅच खेळवली जाईल.
24 चेंडू 42 धावसंख्येची आवश्यकता. विक्की टू जितेश असा सामना पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न जितेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. एक डिक्लेअर स्वरूपात या चेंडूवरती एक धाव आपल्याला पाहायला भेटते. जितेश आपलं आणि संघाचं देखील या सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन केलं गेलंय. चांगला चेंडू म्हणावा लागेल गोलंदाज विकी याचा, कारण पाऊस पडल्यामुळे कुठेतरी खेळपट्टीवर आपल्याला पाणी पाहायला भेटतं. त्यावेळेस ज्यावेळेस गोलंदाजी करतो त्यावेळेस चेंडू थोडासा अतिशय वेगाने आपल्याला पाहायला भेटतो आणि स्किट करतो. त्याचाच फायदा सध्या उचलताना दिसतोय तो म्हणजे गोलंदाज विकी. ज्या प्रकारे सागरचंद, स्वप्नील नाईक, ऋतिक या 3 गोलंदाजांनी उचलला होता, पण यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तर धावतोय पण नो मॅन्स लँडमध्ये इथे चेंडू पडताना दिसतोय. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाले. संघाची धावसंख्या झाले 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 अशी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला भेटते. तिसरा बॉल पहिल्या षटकातील जितेशसाठी. यावेळेस बिगिट केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून धावण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे पुन्हा एकदा नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडताना आपल्याला पाहायला भेटले. पुन्हा एकदा 2 धावा धावून इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाने संघाची धावसंख्या झाली बिनबाद 5 अशी धावसंख्या सध्या वायुलन बोनकोडे या संघाची. चव्वेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये बिनबाद 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची एज लागले, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 6 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटते. अजून देखील पहिले षटक खूप सुंदररित्या टाकताना दिसतो तो म्हणजे गोलंदाज विकी, एक यंगस्टर गोलंदाज. समोर जितेश राऊत सारख्या मातब्बर फलंदाजाला आतापर्यंत रोखून त्यांनी मात्र ठेवले. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट केला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. सिंगल इथे कंप्लीट केली गेले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली ते म्हणजे बिनबाद 7. पहिल्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल आणि आता स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटते परशु साठे. मागच्या मॅचमध्ये ज्या फलंदाजाने 29 धावसंख्येची विस्फोटक खेळी केली होती तोच फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट केला आहे पण चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जातो तो डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. एक षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम वायुलन बोनकोडे या संघाच्या धावा झाल्या त्या म्हणजे 8 आणि आता समीकरण असेल 18 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण सध्या वायुलन बोनकोडे या संघाला सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत पहिल्या सामन्यामध्ये माहुल 11 कोलीवाडा या संघाला त्यांनी पराभूत केलं. विचार केला तर किरण सुती घनसोली या संघाने गर्जना 11 कोपरखेरणे या संघाला पराभूत केलं. कुठेतरी वायुलन बोनकोडे संघ आज घरच्या मैदानावर खेळतोय, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतोय आणि प्रेक्षकांना त्यांच्याकडून अपेक्षा खूप असतील, कारण मागचे 1-1.5 वर्ष वायुलन बोनकोडे या संघासाठी खूप चढ उतार या संघाने बघितला. पण आज खूप चांगला खेळ करून पूर्ण पास्ट विसरून प्रेझेंटमध्ये जगण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि चांगली सुरुवात आतापर्यंत जितेश राऊत आणि परशु साठे या 2 फलंदाजांनी दिली आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विशाल शाह याचा. पहिला चेंडू इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगली सुरुवात विशाल शाहच्या माध्यमातून देखील. विशाल शाहकडे देखील भरपूर अनुभव आहे. ओपन क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन बॅकफुटवर जाऊन पंच केलाय, चेंडूला पाठवलं तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. एक लाजवाब फटका पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज जितेश राऊत याच्या माध्यमातून. कुठेतरी ऑफसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. शुभमन गिल स्टायलिश इथे फटका आपल्याला पाहायला भेटतो जितेश राऊत याच्या माध्यमातून. जितेश राऊत याच्याबद्दल सांगायला झालं तर लेदर क्रिकेट देखील खूप चांगल्या प्रमाणात खेळलं जातं. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत डिक्लेअर च्या स्वरूपात इथे एकदा आपल्याला पाहायला भेटते. कळंबोलीच्या क्रीडांगणावरती झालेल्या
NMPL टुर्नामेंट लेदरची जी टुर्नामेंट होती कल्याण टस्कर्स या संघातून खेळत असताना चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये त्यांनी केला होता. लेदर क्रिकेटमध्ये नेहमीच चांगला खेळ देखील त्याच्या माध्यमातून केला जातो आणि आज वाईलोन बोनकोडे संघासाठी देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून केला जातोय. कुठेतरी मागच्या मॅचमध्ये स्ट्रगल करताना आपण त्याला पाहिलं असेल, पण शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळी 6 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता होती कल्पेश वैतीवर, तर उत्तुंग षटकार मारून तो सामना त्याने आपल्या संघासाठी जिंकून दिला होता. आणि आता देखील विचार केला तर 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 धावसंख्येची पार्टनरशिप सध्या परशु आणि जितेश या दोन फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा काहीचा संगम होत नाहीये, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटते. कुठेतरी आजच्या दिवसामध्ये विचार केला तर टायमिंगवर कमी आणि जोराने जास्तीत जास्त फटके मारण्याचा प्रयत्न जितेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. कुठेतरी टायमिंग केला तर नक्कीच बॅट आणि बॉलचा संगम आपल्याला यावेळी जुळताना नक्कीच दिसेल. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती आता समीकरण असेल 15 चेंडू 27 धावा. विशाल शाह सध्या दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी केले या षटकामध्ये. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16. यावेळेस पुन्हा एकदा फुल पॉवरफुल सक्सेसफुल जितेश राऊत याच्या बॅट मधून एक मॅक्सिमम षटकार ते पाहायला भेटतोय. सुंदर फटका म्हणावा लागेल. काऊ कॉर्नरच्या दिशेने शॉर्ट पिच चेंडू होता. अशा प्रकारची फटकेबाजी आपण शुभमन गिल सध्या यंगस्टर भारतीय संघाचा त्याच्या माध्यमातून आपण बघतो. झिम्बाब्वेमध्ये चांगली खेळी सध्या तो आपल्या करताना दिसतोय आणि आज वायुलन बोनकोडे संघासाठी फलंदाज जितेश राऊत इथे चांगली खेळी आपल्याला करताना दिसतोय. चांगला खेळ म्हणावा लागेल तो म्हणजे फलंदाज जितेश राऊत याच्या माध्यमातून. कारण आता ज्यावेळेस किरण सुरती घनसोली संघाची धावसंख्या झाल्या 22. किरण सुरती घनसोली वर्सेस वायुलन बोनकोडे संघाचा सामना ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस पावसाचं प्रमाण अतिशय आपल्याला भरपूर. आमच्या बोनकोडे गावचे लाडके समाजसेवक माननीय श्री वैभवजी पाटील साहेब यांचं इथं आगमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. कारण ज्यावेळेस पावसाचं प्रमाण जास्त होतं तर चेंडू अतिशय वेगाने येतो आणि जितेश राऊत लेदर क्रिकेट देखील खूप चांगल्या प्रमाणात खेळतो आणि त्याच्याकडून आज खूप अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षावर आतापर्यंत आज खरा उतरताना दिसतोय या सामन्यामध्ये. आता परशुसाठी पहिला चेंडू परशुने देखील बिग हिट केलाय आणि चेंडूला पाठवलं म्हणजे सीमा रेषा पार षटकार. परशु देखील आता या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करतोय. जितेश आणि परशु सध्या ही जोडी मैदानावरती आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात खेळ करताना पाहायला भेटते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 28. या धावसंख्येवरती तिसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अतुल. परशु आणि जितेश आज ज्या प्रकारे फलंदाजी करतायत वायुलन बोनकोडे संघाला माजिद बलोच याची आज कमी नक्कीच जाणवत नसेल. कारण खूप चांगला खेळ या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील परशु ज्यावेळेस बाद झाला त्यानंतर जितेश यांनी चांगला खेळ केला होता, पण आता या सामन्यामध्ये दोन्ही खेळाडू चांगला खेळ करतायत. सिंगल इथे कंप्लीट केली गेले. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा समीकरणाचा आता सध्या फेरबदल झालाय. 10 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. 10 बॉल 13 असं समीकरण सध्या या मॅच मध्ये. 29 धावसंख्येची नॉट आउट पार्टनरशिप सध्या आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. शॉर्ट आर्म पुल चेंडूला पाठवलं होतं म्हणजे काऊ कॉर्नरच्या दिशेने आणखीन एक षटकार. सध्या शुभमन गिलची आठवण करून देतोय. अशा प्रकारची फटकेबाजी करताना दिसतोय तो म्हणजे फलंदाज जितेश राऊत. शॉर्ट आर्म जॅब शॉर्ट आर्म पुल सध्या शुभमन गिल याच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे हे फटके खेळले जातात आणि तशाच प्रकारचे फटके आज मारताना दिसतोय तो म्हणजे फलंदाज जितेश राऊत. आता समीकरणात पुन्हा एकदा फेरबदल आपल्याला पाहायला भेटतोय. 9 चेंडू 7 धावा. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल. एक धाव तो धावून कंप्लीट केली गेले.
संघ धावून पोहोचला हातामध्ये 36 या धावसंख्येवरती. 8 चेंडू 6 धावा. 8 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. टीम वाईलोन बोनकोडे या संघाला चांगला खेळ केलाय दोन्ही फलंदाजांनी. यावेळेस पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात ते डिक्लेअर आपल्याला पाहायला भेटते. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 7 चेंडू 5 धावा. मागच्या मॅचमध्ये ज्यावेळी जितेश राऊत स्ट्रगल करत होता त्यावेळेस कुठेतरी परत तो राऊत क्रिकेट अकॅडमीचा जो नेट आहे तिकडे गेला, त्याने प्रॅक्टिस केली आणि या मॅचमध्ये त्याचा फळ बॅटिंगच्या द्वारे त्याला भेटतंय. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हेच आपल्याला जितेश राऊत याच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. डॉट बॉल. सध्या अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 37. 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तो संघ हा सामना जिंकेल फार्मलिओन बोनकोडे या संघासोबत लगेच त्यांची मॅच खेळली जाईल. पहिल्या दिवसामध्ये रिद्धी सिद्धी कोपरी, दुसऱ्या दिवसामध्ये जय गणेश कुशल 11 सारसोळे. हे 2 संघांनी या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. बघूया पुढच्या मॅच मध्ये माहित पडेल आपल्याला कोणता संघ अजून एक या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. यावेळी यॉर्कर क्लीन बोल्ड इथे बाद होतोय तो म्हणजे फलंदाज परशु साठे. आता समीकरणात पुन्हा एकदा फेरबदल आपल्याला पाहायला भेटतोय. 4 चेंडू 4 धावा. कुठेतरी मागच्या मॅच मध्ये देखील टीम वायलोन बोनकोडे या संघाला 2 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता होती. त्यावेळेस अब्रार याने त्या 2 धावा काढल्या होत्या, पण आता समीकरण असेल 4 चेंडू 4 धावा. नवीन फलंदाज विघ्नेश पाटील, संघाचा कर्णधार मंच बडा जो सरपंच खडा. आणि मागच्या 1-1.5 वर्षामध्ये या खेळाडूने खूप प्रभावशाली खेळी आपल्या संघासाठी केले. विचार केला तर ग्रामीण धमाका बिग बॅशच्या सेमीफायनल मॅचमध्ये पेठ संघाविरुद्ध खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने मिळवला. त्यानंतर NMPL मध्ये तुषार रणदिवे सारख्या फलंदाजाला तिकडे 17 धावा डिफेंड करून आपल्या संघाला सामना विजय मिळवून दिला. त्यानंतर मागच्या वर्षी रिद्धी सिद्धी कोपरी येथे झालेल्या नाईट स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता असताना मचिंदर सुती धारावे या संघाविरुद्ध जवळजवळ तो सामना आपल्या संघाला जिंकवून दिला होता. आणि या 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. कॅप्टन विघ्नेश स्वतः सध्या फलंदाजीसाठी आलाय. चला अंपायर स्पीडअप करा. 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. चार चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. राहुल शेट्टीने परशु साठे याला त्रिफळाचित करून एक चांगली चाललेली पार्टनरशिपला ब्रेक केलंय. यावेळेस आल्या आल्या पहिला चेंडूला पाठवलं म्हणजे सीमा रेषा पार षटकार आणि MS धोनी स्टाईलिश षटकार मारून हा सामना विजयी होतोय टीम वायलोन बोनकोडे. वेल प्लेड टीम अँड हार्ड लक. किरण श्रुती घनसोली. चला कॅप्टन विघ्नेश आणि विनायक नाणेफेक करण्यासाठी लवकर व्यासपीठावर या. वायू